नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे GK24 या मराठी एज्युकेशनल चॅनलमध्ये। तर पहा, जलसंपदा विभाग भरती संदर्भात एक नवीन प्रसिद्धी पत्रक जे आहे ते जाहीर झालेलं आहे। त्याबद्दलच आपण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। तत्पूर्वी पहा मित्रांनो, आपण जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून कोणतीही महत्त्वपूर्ण माहिती आपल्याकडून मिस होणार नाही। तर पहा मित्रांनो, या ठिकाणी महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग समन्वय समिती गट ब राजपत्रित व गट क सरळ सेवा भरती। तर दिनांक तुम्ही पाहू शकता 23/2/2024 म्हणजे 23 फेब्रुवारी रोजीच हे प्रसिद्धी पत्रक आहे। तर त्यामध्ये पहा, जलसंपदा विभागांतर्गत गट ब राजपत्रित व गट क संवर्गातील परीक्षा 2023 याकरिता एकूण प्राप्त 6827 आक्षेपांबाबत टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या कंपनीच्या तज्ञ समितीमार्फत कार्यवाही करण्यात येऊन 82 आक्षेप जे आहेत ते वैध ठरवण्यात आलेले होते। म्हणजे पहा, यापूर्वी जे आपण आक्षेप घेतले होते त्यापैकी 82 आक्षेप वैध ठरवण्यात आलेले होते। तथापि या व्यतिरिक्त स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक आणि दफ्तर कारकून किंवा मोजणीदार किंवा कालवा निरीक्षक या, तर पहा क्वेश्चन आयडी म्हणजे काय, त्या प्रश्नाचा आयडी जे ऑनलाईन आपले पेपर झाले होते त्या पेपरमध्ये आपल्याला जे आपल्याला रिस्पॉन्स शीट आलेली आहे त्यामधील जो आयडी असतो प्रश्नाचा तो या ठिकाणी मेन्शन केलेला आहे। एक प्रश्नपत्रिका जी आहे ती होती स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकची आणि दुसरी जी आहे ती होती दफ्तर कारकून मोजणीदार आणि कालवा निरीक्षक या पदाची। तर पहा, या ठिकाणी प्रश्नांचा जो आयडी आहे तो नमूद करण्यात आलेला आहे। याबाबत घेण्यात आलेले 2 आक्षेप हरकती देखील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यांची जी तज्ञ समिती आहे त्याद्वारे स्वीकृत करण्यात येत आहेत। त्यामुळे सुधारित उत्तर तालिकेतील ऑब्जेक्शन समरी आणि व्हॅलिड ऑब्जेक्शन डिटेल्स यासोबत प्रसिद्ध करण्यात येत आहे। म्हणजे पहा मित्रांनो, आणखी 2 प्रश्न जे होते ते सुद्धा दुरुस्त करण्यात आलेले आहे। त्यावर आपण या अगोदरच काही उमेदवारांनी जे आहे ते आक्षेप नोंदवले होते, आपण सांगितले होते की ईमेल वगैरे त्यांना करा। तर पहा, 2 प्रश्नात आणखी दुरुस्ती करण्यात आलेली आहे टाटा कन्सल्टन्सी यांच्या मार्फत। तर त्यामध्ये पहा, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस मार्फत 23/2/2024 म्हणजे आजच 29/12/2023 सत्र 2 दफ्तर कारकून मोजणीदार कालवा निरीक्षक परीक्षा 2 जानेवारी 2024 म्हणजे परीक्षेचा जो आहे तो दिनांक दिलेला आहे। 29 डिसेंबरमध्ये 2023 रोजी घेण्यात आली होती आणि 2 जानेवारी 2024 रोजी घेण्यात आली होती। सत्र 3 सत्राचं शिफ्टची डिटेल दिलेली आहे। त्यांचे लॉगिन आयडीवर सुधारित उत्तर तालिका जी आहे ती उपलब्ध करून देण्यात येत आहे। म्हणजे पहा मित्रांनो, हे जे 2 प्रश्न आहे त्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे। बाकी जे आपली तुमचे जे प्रश्न होते, तुम्ही जर या शिफ्टमधले नसाल तर त्यामध्ये काहीच बदल झालेला नाही, फक्त 2 प्रश्नांमध्ये बदल करण्यात आलेला आहे। त्यामुळे या 2 प्रश्नांच्या वेळेस म्हणजे ज्या उमेदवारांनी पेपर दिलेला आहे त्यांच्याच प्रश्नपत्रिकेत या ठिकाणी बदल होईल, म्हणजे रिस्पॉन्स शीटमध्ये बदल होईल। अन्यथा इतर काही उमेदवारांची जी प्रश्नपत्रिका आहे ती सेमच राहणार आहे। तर पहा, यापुढे कोणतीही लेखी ईमेल अथवा अन्य मार्गाने प्राप्त हरकती विचारात घेण्यात येणार नाही, याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी। तर पहा, यांनी स्पष्ट दिलेलं आहे की आता यानंतर ईमेल वगैरे कॉल वगैरे जर आपण केले तर ते ग्राह्य धरल्या जाणार नाही। पण पहा मित्रांनो, 2 प्रश्नात जे आहे ते बदल झालेले आहे। त्यामुळे तुमची शिफ्ट जर पहा 29/12 रोजी जर तुमचा पेपर झाला असेल दुसऱ्या शिफ्टमध्ये किंवा 2 जानेवारी रोजी जर तुमचा पेपर झाला असेल तिसऱ्या शिफ्टमध्ये, तर त्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे। तुम्ही तुमची सुधारित रिस्पॉन्स शीट जी आहे ती चेक करू शकता, त्यानुसार तुमच्या स्कोरमध्ये काही बदल झालेला असू शकतो। तर पहा मित्रांनो, ही होती महत्त्वाची माहिती। आणखी या संदर्भात काही अपडेट आपल्याकडे आली ती आपण शेअर करूच। तर पहा, या कारणामुळेच आपल्याला मेबी आपला निकाल जो आहे तो लांबलेला दिसून येतो किंवा मेरिट लिस्टसुद्धा या कारणामुळे लांबलेली असू शकते। तर लवकरच ती प्रसिद्ध होण्याची शक्यता आता आपण वर्तवू शकतो, लवकरच ती तुम्हाला दिसेल। तर या ठिकाणी थांबूया, धन्यवाद।